नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू करत आहोत. तर ही सिरीज आहे 7 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. तर प्रश्न आहे, एकाच ठोक्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत. 6 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल? तर अशा प्रकारचे गणित शक्यतो खोडरबरच्या साहाय्याने सोडवा, म्हणजे हे गणित पटकन तुम्हाला सोडवता येईल. तर 3च्या विरुद्ध 4 येईल आणि 5च्या विरुद्ध 2, 6च्या विरुद्ध 1, म्हणजे आपलं उत्तर आहे 1. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, ABCDEF आणि G उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसले आहेत. तर आपल्याला हे असे गणित सोडवण्यासाठी दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे. तर बघा, हे उत्तर दिशा, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण दिशा. उत्तरेकडे तोंड म्हणजेच इकडे तोंड करून बसले आहेत. तर हे त्यांची बसण्याची जागा, इकडं उजवी बाजू आणि इकडं डावी. तर बघा आता, जी हा ईच्या उजवीकडे लगेच बसला आहे आणि जी ओळीच्या अगदी उजव्या टोकाला बसतो, उजवी बाजू. तर हे उजवे टोक म्हणजे जी. आणि काय म्हणले, जी हा ईच्या उजवीकडे लगेच, म्हणजे इथं काय असेल, ई बसला असेल. पुढे बघा, ईच्या डावीकडे तिसरा बसतो, ईच्या डावीकडे, ईची डावी बाजू इकडं आणि तिसरा बसतो, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, म्हणजे इथं कोण असेल, ए असेल. पुढे काय, एच्या उजवीकडे शेजारी बसला आहे, एची उजवी बाजू इकडे, म्हणजे शेजारी, म्हणजे इथं कोण, बी असेल. तर पुढे काय आहे, सी हा बीच्या उजवीकडे बसलेला आहे, सी हा बीच्या उजवीकडे, बीची उजवी बाजू इकडे, म्हणजेच इथं सी असेल. पुढे काय, डी एच्या लगेच डावीकडे बसतो, एच्या डावीकडे लगेच, म्हणजे इथं कोण असेल, डी असेल. आणि परत बसतो ओळीच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसले आहे. तर आता झालं, जी आलं, ई आहे, सी आहे, बी आहे, ए आहे, डी आहे. राहिलं कोण, फक्त एफ, म्हणजे एफ इथं बसला असेल आणि मग डाव्या टोकाला कोण आहे, तर एफ. आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अक्षरसमूह खाली दिलेल्या अक्षरसमूह मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागा घेईल? हे आपलं HUSU, JQO, LOI, NME. तर इथं आपल्याला कोणचा अक्षर समूह येईल ते शोधायचं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, पण हे असे गणित सोडवण्यासाठी तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर कोऱ्या पेजवरती ABCD असे नंबर देऊन तुम्ही आखून ठेवू शकता, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला पटकन उत्तर सोडवण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला उत्तर लवकरच भेटेल. तर बघा आता, H हा त्याचा क्रमांक 8व्या नंबरला आहे, H, आणि जे आहे 10व्या नंबरला, म्हणजे काय केलं आहे, अधिक 2ने पुढे गेला आहे. परत जे झाल्यानंतर L हा 12व्या नंबरला आहे, म्हणजे परत अधिक 2 घेतला आहे. आणि N पण 14 नंबरला आहे. बघा तुम्ही ABCD काढून, M हा 13व्या आणि N हा 14व्या क्रमांकावर आहे. परत अशीच 12 खडी काढत जावा तुम्ही. Z हा 26व्या नंबरला येईल, एच्या खालीच येईल. परत बघा, Nच्या 2 घर जर पुढे गेलो आपण, 14मध्ये जर 2 मिसळलं तर 16 येते, 16व्या क्रमांकाला आहे P. परत बघा, S हा 19व्या नंबरला, 19. आणि परत काय आहे, Q, म्हणजे 2 घर मागे, म्हणजे वजा केले आहे ह्याच्यात. Q हा 17 नंबरला आहे, किती, 17. तर 2 घर मागे गेला आहे. परत Q 17, O परत 2 घर मागे, O 15 नंबरला आहे. परत O झाल्यानंतर M आहे, M हा 14व्या नंबरला आहे, इथं 15, म्हणजे 2 घर मागे गेले आहेत. Mच्या 2 घर जर मागे घेतलो आपण, तर काय येतं इथं, K हा 11व्या नंबरला आहे, 11, म्हणजे इथं K आला. पण इथं लक्षात घ्या, U, O,
आय ई. जर आपण इथं स्वर, हे सगळे स्वर आहेत, ए यू आय ई, ए ई आय ओ यू, हे स्वर आहेत. ई आय ओ यू, हे 5 स्वर आहेत. तर बघा, यू आलं आहे इथं, ओ आला आहे, आय आला आहे, ई आला आहे, राहिलं कोण, ए. म्हणजे काय आलं इथं, पहिला स्वर म्हणजे काय, पी के ए, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. खाली दिलेल्या पर्यायांपैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. इथं कोणती आकृती येईल हे शोधायचं आहे आपल्याला. बघा आकृती लक्ष द्या. हा जो बाण आहे, हा जो बाण आहे तो 90 अंशाच्या उजव्या बाजूने 90 अंशाच्या दिशेने फिरत आहे. पहिले इथं आहे, परत इकडं आला, परत वरती गेला, म्हणजे उजव्या बाजूने आणि 90 अंशाच्या कोनात फिरत आहे. परत बघा इकडं, तर जर आपण 90 अंशाच्या कोनात फिरवलं तर इकडं हा बाण इकडं येईल. आणि परत बघा हे जे त्रिकोण आहेत, इथं पहिल्या आकृतीत 1 आहे, दुसऱ्यात 2 आहे, तिसऱ्यात 3, मग चौथ्यात किती राहणार, 4 राहणार. तर इथं हे आपलं उत्तर आहे. ह्या आकृतीत 4 त्रिकोण आहेत आणि हा जो बाण जो आहे ते ह्या दिशेला आहे, म्हणून आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. तर 1995, 1895, 1695 आणि 1395. हे तर ह्याच्यात वजाबाकी केली असू शकते, कारण की कमी कमी होत गेले आहेत आकडे. तर बघा हे 1995, जर आपण ह्याच्यातून 100 वजा केलो तर आपलं 1895 होते. परत 1895मधून आपण जर 200 वजा केलो तर आपलं 1695 आलं. परत 1695मधून जर आपण 300 वजा केलो तर 1395 येते. बघा इथं 100 केलं, परत 200, 300, जर आपण आता इथं 400 वजा करू कितीतून, 1395मधून, तर आपलं उत्तर येते 995. म्हणजे आपली पुढची प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या कोणती आहे, तर 995. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, इंग्रजी शब्दकोशात खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो. बघा हे ब्रोकन आहे, ब्रेड, ब्रिज, ब्राइड, ब्रोम, हे सगळे पहिल्यांदा तर बी आर बी आर बी आर बी आर तर आहेतच. आता शोधायचं कसं, तर आपण बघा तिसऱ्या क्रमांकामध्ये ABCDचा क्रम लावू. जर ABCDचा क्रम जर लावला तर ई अगोदर येते, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय अगोदर येईल. परत ईच्या नंतर जर आपण विचार केलो तर आय आहे येणारा, आय, तर 4 घेऊ आपण, हे 4 नंबरचं. बघा इथं पण, बघा इथं पण आय आहे, इथं पण आय आहे 3 नंबरला. मग आपण 4 नंबरचाच पर्याय का बरं घेतलं, तर कारण की डीच्या नंतर इथं ई आहे, पण इथं काय आहे जी, म्हणजे जीच्या अगोदर ई येतेच, म्हणून आपण हे 4 नंबरचा पर्याय निवडला. आणि परत तिसऱ्या नंबरला कोणता येईल, तर 3 नंबरचा. आणि परत कोणचा येईल, इथं ई आय झालं, परत ओ येते, ओ म्हणजेच हे 1 नंबरचा, आणि राहिला कोणचा शेवटी, हे 5 नंबरचा. तर आपलं उत्तर आहे 2 4 3 1 5, म्हणजे उत्तर आपलं हे आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे. त्याचप्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. तर संख्या आहेत 12 3 28 7 32, तर किती असेल हे शोधायचं आहे आपल्याला. तर बघा आता हे आपण काय करू, 12 भागिले 3, 3 1 3, 3 चौक 12, 4 आला. परत 28 भागिले 7, 7 1 7 7 चौक 28, म्हणजे ह्याचा आपण भागाकार 28 येईल आहे. तर 32, 32ला कितीनं भागल्यावर 4 येईल, तर 8 1 8, 8 चौक 32, 12 येणार नाही, 11 तर भाग जाऊ शकत नाही. ह्याच्यात म्हणजे कशानंच भाग जायचा, तर भाग जातो आपला हा 8 म्हणजे आपलं उत्तर आहे
हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे आरशातील प्रतिमा ओळखा. आरशातील प्रतिमा ओळखण्यासाठी आपल्याला इथं आरसा समजावा लागेल आणि हे आरशातील प्रतिमा स्पष्ट दिसत नाही आहेत आकृत्या. हे बघा, हे हार्ट शेप आहेत. हार्ट शेप जर इथं असेल आणि हे खालच्या बाजूला डार्क असेल आणि इकडे हे एम्प्टी असेल, तर अशी आकृती आहे. इथे एक दिसत आहे, इथे एक दिसत, पण सगळीकडे अशा इथे एक आहे, 3 ठिकाणी. पण इथं हा जी उलटा येतो, जी हा उलटा येईल. जी इथं आहे इथं आहे, पण इथं बरं म्हणजे उलटा नाही आहे, सरळच आहे. तर हात ही आकृती कटली. आणि हे पण बघा आता, जी हा आपला असा येऊ शकतो, वरतून येणार नाही. त्याच्यामुळे हे पण कटली. तर राहिली कोणची आपली आकृती? 3 नंबरची. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहाय आहे. ही आकृती खालीलपैकी कोणत्या आकृतीत मॅच होऊ शकते ते शोधायचं आहे. हे बघा, 1 नंबरच्या आकृती ती आकृती मॅच होऊ शकते बघा, जे आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. हे आपलं समीकरण आहे. तर हे समीकरण सोडवण्यासाठी आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 84. म्हणजे कोणते चिन्ह बदलल्यानंतर आपलं समीकरण सोडवल्यावर हे 84 उत्तर येईल. आपण हे चिन्ह बदलून बघू. भागाकार आणि वजाबाकी. म्हणजे भागाकारच्या ठिकाणी वजाबाकी येईल, वजाबाकीच्या ठिकाणी भागाकार येईल. तर बघा आता गणित आपण सोडू. 24 गुणुले इथं वजाबाकी आहे, म्हणजे आपल्याला आता इथं भागाकार करावा लागेल. 36 तर इथं वजाबाकी आहे, तर आपल्याला वजाबाकीच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? भागाकार आहे. तर भागाकारच्या ऐवजी वजाबाकी घ्यायची, म्हणजे -6 अधिक 18. तर ह्याला मांडणी करू. 24 गुणुले 108 भागिले 36 वजा 6 अधिक 18. 36 × 36, 36 × 108, म्हणजे 24 गुणुले 3 वजा 6 अधिक 18. 24 × 3 72 वजा 6 अधिक 18. 72मधून 6 गेले, 66 राहिले, अधिक 18. 66 अधिक 18 किती? 84. म्हणजे आपलं हे उत्तर 84 आलं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? हे भागाकार आणि वजाबाकी हे चिन्ह बदलल्यानंतर आपलं उत्तर येईल. अशा प्रकारे आपण मित्रांनो बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू करत आहोत. बुद्धिमत्ता हा विषय सगळ्या परीक्षेमध्ये आहे. आता सध्या समाज कल्याण, अंगणवाडी, परत नागपूर महानगरपालिकेमध्ये पण जागा निघाल्या आहेत. त्याच्यात पण बुद्धिमत्ता हा गणिताचा भाग आहे आणि त्याच्यात 15 प्रश्नासाठी बुद्धिमत्ता विचारला आहे. आणि समाज कल्याणमध्ये तर 25 प्रश्न हे बुद्धिमत्तेचेच आहेत. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.